आंदोलन करताय, काय तुमच्या आंदोलनाची पार्श्वभूमी? माझ्या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की मी माझ्या गावामधील दारू अवैध विक्री दारू 2017-18 पासून बंद करण्याचा माझा मानस आहे आणि मी ते काम करतोय. परंतु बऱ्याच वेळेस स्थानिक सत्ताधारी विरोधाच्यामुळे ते होत नाही. 21ला असं झालं की मी ग्रामसभेचा ठराव घेऊन गावातली सर्वच दारू बंद करण्यासाठी आम्ही ठराव घेतला आणि जिल्हाधिकारी साहेबांना एक्साईज ऑफिसला सगळ्यांना दिला. परंतु प्रश्न असा झाला की नंतर की गावातले सत्ताधारी असतात ते हमेशा प्रत्येक वेळी दलबदलूपणाची भूमिका वापरतात, म्हणून त्यावेळेस ते बारगळ. पण माझं काम चालूच राहिलं. मी सातत्यानं दारूबंदीसाठी आजही लढतोय, पहिले लढत आलो. पण आज असं झालं की 21ला मी दारूबंदीचा प्रस्ताव दिला असताना तो प्रलंबित आजपर्यंत राहिला आणि गेल्या 22/1/2025ला मी परत दारूबंदीसाठी माझ्या गावामध्ये असंच अर्धलेल्या औषध पोत्याच्या भोरग्याच्या वस्त्र प्रदान करून मी लोटांगण आंदोलन केलं होतं. तर त्यावेळेस एक्साईजवाले आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 23-24 मध्ये आणि 24-25 मध्ये आम्ही कुठल्याही उजनाईतील गावातील मद्य विक्री दारूबंदी बिअरबारला परवाना शिफारस आम्ही केलेली नाही. त्यांनी ही वेळ राखून उदगीर डिव्हिजन बदलल्यानंतर चाकूर डिव्हिजन ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्यांनी बोगस कागदपत्र तयार करून ग्रामपंचायतचा ग्रामसेवकांनी बोगस ठराव घेऊन त्याला 4 लाख रुपये देऊन सरपंचाला 1 लाख रुपये दिले, ग्रामसेवकाला 15 लाख रुपये त्यांनी घेतले आणि 16 तारखेला माझ्याकडे राणीसरोवर आले. मी राणीसरोवर पण राहतो आणि उदगीर पण राहतो आणि ती तिथे मला तुम्ही 3 लाख रुपये घ्या आणि हे आम्हाला एवढं करू द्या. मी मला असं काय होणार नाही. माझ्यावर माझ्या गावातल्या माता भगिनीचा दारूबंदीची जो काही विश्वास आहे मी तो गमवणार नाही आणि मी पैसे घेणार नाही. दारू मला लायसन देऊ देणार नाही. त्यांनी तसंच गपचूप ठेवलं आणि परत ती लायसन इश्यू केलं. मला ज्यावेळेस कळलं 3 म्हणजे जवळपास 25 तारखेला त्यानंतर मला कळलं. मी जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो, एक्साईज ऑफिसला गेलो, पण त्यांनी मला चुकीची किंवा मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला. मग 3 तारखेला 3/1ला माझं आंदोलन परत लातूर भगतसिंग चौकामध्ये होतं. तर त्यांनी आजही तसंच केलं, लायसन इश्यू केलं. म्हणून मी त्याही त्याला सांगितलं, आजही सांगतो की सदर आंदोलन मी दिलेलं लायसन आमच्या दारूबंदीचा उपक्रम चालू असताना त्यांनी परत त्याचा गैरफायदा घेऊन परत तिथं पुन्हा लायसन दिलं. तर ती लायसन अगोदर रद्द झालं पाहिजे आणि ज्यावेळेस माझ्या गावात आमची ग्रामपंचायत येईल आमच्या विचाराची त्यावेळेस आम्ही ही सगळी दारू बंद करू. तोपर्यंत आज जिल्हाधिकाऱ्यासमोर झालं, आज अहमदपूरला आहे, उद्या 21 तारखेला माझ्या गावात आंदोलन असंच आहे. पुन्हा 28/1/3ला पुन्हा परत भगतसिंग चौकातून कलेक्टर ऑफिसपर्यंत आहे. त्याच्यानंतर मी कमिशनर ऑफिस औरंगाबाद करणार, एक्साईज ऑफिस कमिशनर ऑफिस नांदेड करणार, एक्साईज ऑफिस राज्याचं कोर्टला करणार, माझा मुलगा करणार, अजित पवार साहेबांकडे माननीय मंत्री महोदयाकडे जाणार. पण हे लायसन मी कोणी राहिले तर रद्द करणार. आता ह्याच्यात असा मोठा प्रश्न आहे की आमच्या गावच्या लोकांची माता भगिनीची आयुष्य उद्ध्वस्त झाले. 12-13 वर्षाचे लोक लेकरं दारू प्यायले, खाल्लेलं अन्न दारू पिणारे मुलं नवे खाऊ देणार. बरं, आता अहमदपूर शहरामध्ये जवळपास बऱ्याच नागरिकांशी तुम्ही परिचित आहात, बरेचसे जण तुम्हाला ओळखतात तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून. याच्या पूर्वीची जे शहरामध्ये झालेली आंदोलन आहे त्याच्यामध्ये तुमचं आत्महत्येचं आंदोलन असेल, तहसीलच्या प्रांगणातलं तुमचं भोरग्याचं आंदोलन असेल, तर बरीच लोक अशी चर्चा करतायत की हे तुमचं आंदोलन दारू बंद करणे हा उद्देश तर असेलच, पण प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठीच आहे असं म्हणतात. माझं असं म्हणायचं आहे की प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी मी मुळीच आंदोलन करत नाही आणि माझी ओळख व्हावी किंवा मी लोकांचा परिचित व्हावं म्हणून असं माझं आंदोलन नाही. माझ्या आंदोलनाचा मूळ उद्देश आहे की माझ्या या आंदोलनाचा दारूबंदीचा माझ्या गावातली पूर्णतः दारू बंद झाली पाहिजे आणि माझी बंद झाल्यानंतर ज्या गावातला माझ्याकडे माणूस येईल त्याला ती दारू नको असेल त्याच्यासुद्धा मी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नाही तर ती कृत्यामध्ये आणण्यासाठी ही आंदोलन आहे. मग आता गावागावामध्ये सरकार, राज्य सरकार परवाने देत आहे, मग सरकार परवाने देत असताना तुमच्या आंदोलनाचा विचार करून सरकार दारू बंद कशी करत नाही? सर, परवाना सरकार गावागावात देते तरी त्याच्या मागे एक मोठी भूमिका सरकारची आहे की तुमच्या गावातला तो परवाना पाहिजे असेल तरच देते. तुम्ही गावाला नको म्हणायची बळच येत नाही. त्याच्यात अतिशय जे की तुम्ही पहिला कागद आपल्या गावचा असतो, आपल्या ग्रामसभेचा कागद आहे पहिला. आपल्या ग्रामसभेला जर द्या म्हणलं तरच फाईल पुढे होतील, असं तर होतच नाही. पण त्यांना द्यायच्या आता तुमच्या गावात किती टक्के लोकांचा विरोध आहे दारूचा? दारूचा माझ्या गावात आजही
मी म्हणतो ना 70% लोकांचा माझ्याशी पाठिंबा आहे. परंतु कसं असते, गावात सत्ता ज्याच्या हाती आहे त्याच्या विरोधात, सत्ताधाऱ्याच्या विरोधात सर्वसामान्य माणसं 70% जनता तुमच्या हाती आहे. मग 70% जनतेनं कागदोपत्री पत्र व्यवहार वगैरे केलाय का? केलं सर. 500 महिलांनी सह्या दिल्या, महिलांनी 500 सह्या दिल्या, तर 500 महिलांनी सह्या दिल्या. आजही महिला तयार आहेत. परंतु काय असतं सर, स्थानिक गाव पातळीवर की सर्वसामान्य माणूस सत्ताधाऱ्याच्या विरोधात जात नाही. तेवढं माणूस, तेवढं धाडस त्याच्यामध्ये नसते. पण आमच्यासारखे ते करू शकतो आणि ते बी करणार. बरं, आता हा जो तुम्ही ढोरक्याचा ड्रेस घातलाय, हा याच्या मागचा उद्देश काय याच्या होता? मागे- एक किती दिवसापर्यंत ढोरक्याचा हा, ड्रेस? ह्याच्या मागचा उद्देश लोकांचा गैरसमज आहे, किंवा लोक अपप्रचार करतात की माझा काही स्वार्थ आहे, की माझ्या काही वैयक्तिक कामासाठी. माझा वैयक्तिक मुद्दा काही नाही, माझा वैयक्तिक मुद्दा काही नाही. मी हा वस्त्रत्याग जे केलेला आहे, तर माझ्या गावातच नाही, सगळीकडं ह्याचा एकच उद्देश आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला जिल्हा प्रशासन एक धुडकावून लावते की त्याची दखल घेत नाही. त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि राज्यातली दारू बंद झाली पाहिजे, माझ्या गावापासून प्रत्येक गावातली. आणि ग्रामपंचायत स्तरावरून स्थानिक पातळीवर जो शासन स्तरावरून येणारा जो निधी आहे, स्थानिक लेवलवर जो विकास कामाला पैसे येतात, निधी येतो, त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. असेच पैसे उचलले जातात. अशा ह्या 3 मागण्यासाठी, पहिली मागणी दारूमध्ये, दुसरी मागणी जिल्हा प्रशासन सर्वसामान्याला न्याय देत नाही, तिसरा स्थानिक स्तरापासून विकास कामाचा आलेला जो निधी आहे तो पूर्णतः 80% तो हडप केला जातो, असाच जातो. आणि केला तरी थातून मात्र काम होतो. ड्रेस किती दिवसापर्यंत राहणार? हा वस्त्रत्याग मरेपर्यंत असतात. या न्यायासाठी, सर्वसामान्याच्या न्यायासाठी, या मीटिंग सांगितलेल्या मागण्यासाठी हा माझा वस्त्रत्याग मरेपर्यंत. आजही मी अंगडे घातले, पण माझं